लोक म्हणतात वेळ सर्व जखमा भरून काढतो. पण काही जखमा अशा असतात ज्या वेळेसोबत नाही तर आठवणींसोबत वाढत जातात. आर्यन देशमुख एक सामान्य मुलगा, पण आयुष्यात खूप काही गमावलेला. आईचा मृत्यू झाला तेव्हा सगळ्यांनी त्याला सांगितलं अपघात होता. पण आर्यनला ते कधीच पटलं नाही. त्याला नेहमी वाटायचं यात काहीतरी लपवलं गेलं आहे. एका दिवशी कॉलेजमधून बाहेर पडताना एक मुलगी त्याच्या समोर येते. ती म्हणते, "तूच आर्यन देशमुख ना?" आर्यन होकार देतो. मग ती स्वतःची ओळख करून देते. "माझं नाव सिया कुलकर्णी. मी जर्नलिझमची स्टुडंट आहे." आर्यनला अशा लोकांशी बोलायचं नव्हतं. तो सरळ म्हणतो, "मला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचं नाही." सिया शांतपणे म्हणते, "मला इंटरव्ह्यू नकोय. मला तुझ्याशी तुझ्या आईबद्दल बोलायचं आहे." आर्यन थांबतो. ती पुढे म्हणते, "तुझ्या आईचा मृत्यू अपघात नव्हता." हे वाक्य ऐकून आर्यन हादरतो. कारण त्याच्या मनातही तेच होतं. पण कुणाकडेच पुरावा नव्हता. तो विचारतो, "तुझ्याकडे काय पुरावा आहे?" सिया म्हणते, "ही डायरी." आर्यन गोंधळतो. "कशाची डायरी?" ती उत्तर देते, "तुझ्या आईची." आर्यनला विश्वास बसत नाही. आईची डायरी? ती इतकी वर्षे कुठे होती? तो विचारतो, "ती तुला कुठून मिळाली?" सिया सांगते, "कोणीतरी मला पोस्टने पाठवली. कोण हे माहीत नाही, पण आत काय लिहिलंय ते वाचल्यावर मला खात्री झाली की तुझ्या आईचा मृत्यू साधा नव्हता." आर्यन ती डायरी उघडतो. पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं, "जर ही डायरी कोणाच्या हातात पडली तर समज मी मारली गेले आहे आणि माझ्या मृत्यूमागे एक शक्तिशाली माणूस आहे." हे वाचून आर्यन शांत होतो. आतून मात्र त्याचं सगळं कोसळतं. तो हळूच म्हणतो, "म्हणजे माझी आई खरंच मारली गेली?" सिया म्हणते, "हो, आणि ही डायरी अजून खूप मोठं सत्य उघड करू शकते." आर्यन विचारतो, "मग आता पुढे काय?" सिया शांतपणे उत्तर देते, "आता आपण ही डायरी पूर्ण वाचायची, प्रत्येक पान, आणि सत्य शोधायचं." आर्यन थोडा वेळ गप्प राहतो. मग म्हणतो, "जर हे सगळं खरं असेल तर मी त्या माणसाला सोडणार नाही." सिया म्हणते, "पण एक गोष्ट आहे." आर्यन विचारतो, "काय?" सिया उत्तर देते, "त्या डायरीच्या पहिल्या पानावर एक नाव आहे आणि ते नाव तुझ्या ओळखीचं आहे." आर्यन थांबतो. "कोण?" तो विचारतो. सिया म्हणते, "ते नाव आत्ता सांगितलं तर तू हादरशील."